वसमत येथील वार्ड क्रमांक 8 होमगार्ड कॉलनी येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी येथील नागरिकांनी नगरपरिषद या ठिकाणी वारंवार निवेदन देऊनही कुठल्याही उपयोग झाला नाही। यासाठी जर येथील अतिक्रमे काढण्यात नाही आली तर येथील नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे यावेळी ते म्हणाले। यावेळी निवेदन देण्यासाठी होमगार्ड कॉलनी येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुलकर्णी, राहणार होमगार्ड सोसायटी, वसमत नगर, कौठा रोड। होमगार्ड सोसायटी मध्ये आम्ही आज 98 पासून राहतो। ही सोसायटी आमची कमीत कमी 84-85 पासून पुढे चालू झालेली आहे। होमगार्ड सोसायटी म्हणजे होमगार्ड लोक हे सगळे निष्काम सेवा करणारे होते आणि या सोसायटीमध्ये काहीतरी आम्हाला व्यवस्थित सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही ही सोसायटीमध्ये आम्ही सर्व जातीचे लोक आहेत तिथे आणि एवढे असून सुद्धा आम्हाला तिथे काही सुविधा मिळत नाही। आता काही ठिकाणी नाल्या झाल्यात, काही ठिकाणी रोड झालेत, परंतु जो मेन रोड आहे तो मेन रोड आमचा 9 मीटरचा रोड आहे। तो 2 वेळेस बजेट येऊन गेले त्या रोडसाठी, पण आमचा तो रोड अद्यापपर्यंत झालेला नाही। आमच्या घरापर्यंत, शेवटच्या घरापर्यंत लोकांना येण्या जाण्यासाठी गाड्या, काही येण्या जाण्यासाठी साईडची जी सोसायटी आहे तर त्यामधून एवढा त्रास होत आहे की आमचे कोणताही रिक्षा, साधा रिक्षा सुद्धा तिथून लवकर पास होत नाही बांधकाम करण्यामुळं, आणि ते बांधकाम अतिक्रमणात आलेलं आहे त्यांचं आमच्या सोसायटीमध्ये। वाटलंच तर नकाशाप्रमाणे मोजून आम्हाला आमच्या हद्दीत जेवढा आहे रोड तेवढा रोड व्हावा आणि आम्हाला कंपाऊंड वॉल व्हावा। पावसाळा होण्याच्या अगोदर करावा हा रोड, कारण एवढा त्रास होतो तिकडं। आणि इतका कचरा, एवढी स्वच्छता काढली मोदी सरकारने, पण तिथं ना एवढा कचरा करायला लोक रात्री 12-12 वाजेपर्यंत इतर जातीचे लोक साईडचे येऊन बसतात, मुलं तिथं ते दारामध्ये अक्षरशः गेटच्या समोर येऊन बसावेत आणि घरामध्ये प्लॉट नंबर 34 च्या जवळ मोबाईल असे घेऊन खाली तोंड करून बसत नाही, व्हिडिओ पण केलेले आहेत त्यांचे। तर एवढा त्रास आहे आम्हाला। आमच्या घरी बाया माणसं, लेकरं बाळा असतात, माणसं घरी नसतात, अद्यापर्यंत घरात दार विटा पडायला घरात उतरायले ते पोरं। आज नगरपालिकेला आम्ही रोड संदर्भात निदर्शन दिलेले आणि काही ठिकाणी नाल्या राहिल्यात व्हायच्या, तर त्या नाल्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला 9 मीटरचा जो रोड आहे तो रोड आम्हाला व्यवस्थित मिळावा आणि आम्हाला जे ओपन प्लेसची जागा सोडली होती ती व्यवस्थित ओपन प्लेस करून देतो म्हणलेले तर तिथे आम्हाला कोणताही काही करावं। अंगणवाडी उघडा, तुम्ही शासकीय एखादं काही उघडा पाहिजे असेल तर आम्ही त्याला नाही म्हणणार नाही। पुढचं पाऊल आमची सोसायटी व्यवस्थित व्हावी, चांगली व्हावी, कारण होमगार्ड लोकांनी जी आतापर्यंत निष्काम सेवा केली, आता पेमेंट वाढवली, 5 रुपये रोज, 10 रुपये रोज, एवढ्या रोजावर त्यांनी कामं केलेत होमगार्ड लोकांनी। आणि त्या सोसायटीमध्ये जर आम्हाला काहीच सुविधा नाही म्हणजे आमच्या लोकांनी देशाचं रक्षण करायचं आणि सरकारनं आमच्यासाठी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।